पुढे लक्ष द्या. आपण स्टार्ट करतो. 1 2 3 स्टार्ट करतो. 1 2 3 स्टार्ट. NSS क्लॅप्स गो. ऐका हो ऐका. अहो दा काकी, अहो काका, अहो दादा, अरे बाबांनो, लोकशाहीचा सण आला हो. लोकशाहीचा सण आला. लोकशाहीचा सण म्हणजे अहो निवडणूक आली का? निवडणूक आली की सगळ्यात एकच प्रश्न येतो की आपल्या एका मतानं काय फरक पडणार आहे. आपलं मत म्हणजे समुद्रातलं एक थेंब. काय फरक पडतो. तर आम्ही टीम एनएसएसचे व्हॉलेंटियर तुमच्यासाठी एक घेऊन आलोय. एक तडकता फडकता पटनाट्य. काय रे, आज कॉलेजला नाही आलास तू? काय सांगू मयुरी, गेलो होतो पोहायला. कोणते कपडेच घेऊन गेलो की. आणि तू रे? अरे ते कपडे मीच पळवले होते. पांढऱ्या पक्षाचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण, शिवाय हायच कोण. काय रे? दादा, ताई, ऐका, यावेळी मलाच निवडून द्यायचंय. तुम्ही काय मेथीची भाजी आहे का निवडून द्यायला? अहो कॉमेडी करतायत. अहो तुम्ही जी कॉमेडी करता तसं ठीकच केली त्यांनी कॉमेडी. कॉमेडी मी कधी केली? अहो तुम्ही जे आश्वासन देता ना त्याबद्दल बोलतायत. ही काय कॉमेडी नाहीये. यावेळी खरंच विकासाची कामं करू. आधी जनतेसाठी कोणती कामं केली ते तर सांगा. कामे रस्ते केले की? कोणते रस्ते? ते खड्डे असलेले. ते जाऊ द्या. वार्डातले गुन्हेगार कमी झाले. कारण ते तुमच्या राजकारणात आले. साफसफाई केली की? अहो ती तर तुमच्यावर असलेल्या गुन्ह्यांची हो. पाण्याची सोय झाली. अहो ती तुमच्या फार्म हाऊसवर झाली. ते सगळं जाऊ द्या. यावर्षी मलाच निवडून द्या. आपण सगळी कामे करू. ए पोरा इकडे रे. काय पोरा कशाला टेन्शन घेतो. रात्री येतो ना मिठाईचं पाकिट घेऊन. अरे कुठे यांच्या नाही लागताय. चला तालुक्याला पिक्चर बघायला जाऊ. अरे पण मतदान सोडून का पिक्चर बघायला जायचं होय. मग काय झालं, मतदानाची सुट्टीच असते ना. चला मजा करू. अरे हेच तर चुकतंय. आपण म्हणतो सगळे नेते भ्रष्ट आणि मतदानाच्या दिवशी मात्र आपण पिक्चर बघायला जायचं. अगं पण माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे. काय फरक पडणार आहे? तुझ्या एका मताने भ्रष्ट नेते लोक सत्तेत येतात. जर पाण्याचा प्रश्न असेल तर व्यवस्थेला दोष देतो आपण. रस्ते खराब असतील तर नेत्यांना शिवाय देतो. पण मतदानाच्या दिवशी मात्र पिक्चर बघायला जायचं होय. म्हणजे माझं एक मत खरंच एवढं महत्वाचं आहे. अरे मतदान करणं म्हणजे फक्त बटन दाबणं नसतं, तर ते आपल्या भविष्याची सही करणे असतं. जर आपल्यासारखी युवा पिढी अशी म्हणायला लागली तर देश कोण बदलणार? ज्यांना दारू धमकी लागते तेच लोक मतदार बनतील की? मग आपणच रडत बसणार ना. बरोबर आहे मयूर तुझं. मतदान हे पुढील 5 वर्षांनी येतं. आपण मतदानाची संधी हुकवायला नको. बरं बाबा, करतो मतदान या वर्षीपासून. अहो दादा, लय गडबड झाली. पांढरा पक्षी लय पैसे वाटतोय. एक मताला 1,000 रुपये द्यायलाय. असंच चालू राहिलं आपली माणसं फुटतील ना. अरे वाटू द्या रे. लक्ष्मी येते गरीबाच्या घरी तर येऊ दे. त्याला अडवू नको. दादा पण 1,000 म्हणजे लय मोठी रक्कम. असंच चालू राहिलं तर आपली सगळी मतं त्यांना जातील. अरे पैसा आज आहे तर उद्या संपून जाईल. पण भीती तशी नसते. भीती ही कायमस्वरूपी राहते. त्यांना सांग, खा प्या मजा करा, पण मतदाना दिवशी मत मात्र आम्हाला द्यायचं. मतदान एका दिवसाचं आहे. बाकी 5 वर्ष आम्ही आहोत त्या गावामध्ये. त्यांना आता वस्तीमध्ये जा आणि त्यांच्या दहशत निर्माण करून ये. दहशतीचं वातावरण हे पैशाच्या ताकदीपेक्षा खूप मोठं असतं. अरे माया लय खुश दिसतोय आज. अरे बाबांनो, आजची पार्टी फिक्स. लक्ष्मी प्रसन्न झाली. पांढऱ्या पक्षी कार्यकर्त्यांनी घराघरात प्रसाद वाटलाय. तू पैसे घेतलेस, मत विकलस तू. अगं चुकीचं काय आहे? सगळेच घेतात. आम्ही घेतलं म्हणून काय झालं? तू आज 5 वर्षांसाठी तुझं भविष्य गमावलंयस. उद्या खराब रस्ते मिळतील, पाणी टंचाई मिळेल, शाळा हॉस्पिटल बंद पडतील. कळतंय मयूर आम्हाला पण. तुला आज हे 2,000 रुपये खूप वाटत आहेत, पण जेव्हा गॅस सिलेंडर औषध पाणी महाग होईल ना तेव्हा समजेल तुला तू आज किती स्वस्त पडलास. पण आमच्यासारखं सामान माझं कोण ऐकतं रे. अरे मतदानाच्या दिवशी फक्त मतदारच ताकदवान नसतो. तोच दिवस असतो जेव्हा नेता तुझ्यापेक्षा मोठा नसतो. अगं पण मी त्यांना मत दिलं नाही तर ते मला त्रास देतील की. अरे मत गुप्त असतं. तू कुणाला मत दिलंयस हे कुणालाच नाही कळत. म्हणजे मी पैसे घेतले तर मनासारखं मत देऊ शकतो. कायदेशीर तर घेणंही चूक आहे, पण मत विकणं हा तर भविष्यावर होणारा घाव आहे.
आज समज रे पैसे घेऊन स्वतःलाच फसवतो. लक्षात ठेवा मंडळी, जो उमेदवार आज तुम्हाला विकत घेऊ शकतो तो तुम्हाला नक्कीच विकू शकतो. जागे व्हा आणि आपल्या मताचा सन्मान करा. मत विकणं हा गुन्हा तर आहेच, पण खरं तर हा आपल्या संविधानावर होणारा अन्याय आहे. अरे काळ्या पक्षाचा विजय असतो. अरे येऊन येऊन येणार कोण, भाऊ शिवा हयात कोण. ऐका रे गाववाल्यांनो, या भागात हवा कुणाची? फक्त भाऊंची. घरात शांततेत झोपायचं असेल तर फक्त काळ्या पक्षालाच मत द्यायचं. हा, लक्षात ठेवा, हे गाव माझं आहे, माझं. मतदाना दिवशी मतं जर इकडे तिकडे काय झालीत तर कुणाचं तंगड तोडीन, कुणाचं मी पर्वा करणार नाही. मित्रांनो, ऐकलं काय काय बोलून गेले? हे लोक खूप डेंजर आहेत. जीव घालवण्यापेक्षा यांना मत दिलं काहीच वाईट आहे. अरे आज जीव घालवायची वेळ आली आहे कारण तू वाकायला तयार आहेस. ही कसली लोकशाही? ही तर गुंडगिरी आहे, गुंडगिरी. पण पोलीस कायदा हे लोक खरंच मदत करतात का? हे लोक तर कुणालाच जुमानत नाहीत. हे लोक कुणालाच जुमानत नाहीत कारण आपण तक्रार करायला घाबरतो. धमकी देणं हा मर्दानगीचा पुरावा नाही तर ते भेकडपणाचं लक्षण आहे. तुमच्या खिशातले हे मोबाईल फक्त रील्स बघण्यासाठी नाही तर या गुंडांचे मुखवटे फाडण्यासाठी आहे. एक ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा एक व्हिडिओ या उमेदवारांना सत्तेच्या खुर्चीवरून थेट जेलच्या कोठडीत टाकू शकतो. अगं पण मी तक्रार केली आहे, त्यांना कळालं तर? अरे निवडणूक आयोगाचे ऍप्स आहेत, वेबसाइट्स आहेत, तिथे तुझं नाव गुपित राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदानाच्या त्या 4 भिंतीच्या आत फक्त तू आणि तुझं मत असतं. म्हणजे माझी भीती ही त्यांची ताकद नाही तर त्यांचा होकार ही त्यांची ताकद आहे. बरोबर. जोपर्यंत तू वागतोयस तोपर्यंत ते तुला झुकवणार, पण ज्या दिवशी तू ताठ मानेने उभा राहून नाही म्हणशील ना तेव्हा त्यांची गुंडगिरी पालापाचोळ्यासारखी उडून जाईल. धमकीला घाबरणार नाही. स्वाभिमान विकणार नाही. आम्ही मतदार आहोत, कुणाचे गुलाम नाही. या ब्लॉकचं वाटप झालंय, ह्या ब्लॉकचं वाटप झालंय, आता फक्त एका ब्लॉकचं वाटप राहिले. काय रे, झालं का वार्डातलं वाटप? प्रत्येकाला प्रसाद मिळाला पाहिजे. लक्षात ठेवा, जो घेईल माझी नोट त्याला द्यावा लागेल मलाच वोट. हो ताई, काळजी करू नका, सगळीकडे पाकिट पोहोचतील आपले. ए पोरांनो, इकडे रे. हो साहेब. हे घ्या, तुमच्या घरच्यांसाठी आणि तुमच्या मित्रांसाठी. आमच्याकडनं मिठाई समजा. अहो साहेब, 500ची कडक नोट दिली तुम्ही तर. तुम्ही देवासाठी धावणार नक्की. ते रस्ते पाणी सर्व जाऊ त्या खड्ड्यात. काहीच फरक पडणार आहे खड्ड्यात चाललं तर. पण तुम्ही जर आमच्या संध्याकाळची सोय केली की. ताई तुम्ही निश्चिंत राहा, आपलं मत तुम्हालाच. लक्ष्मी दर्शन झाले, मत दर्शन नक्कीच होणार. चला येतो. हेच राजकारण आहे. प्रत्येक जण विकला जातो, फक्त योग्य किंमत लावता आली पाहिजे. तुमची ही किंमत लावण्याची पद्धत आता संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. मॅडम, सगळं रेकॉर्ड झाले. तुमचं हे प्रेम आता पुराव्यांसह निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड पण झालंय. ए बोरी, तो मोबाईल खाली घे. तुला माहित नाही तू कोणाशी नटतीये. थांबाच तुम्ही, पोलीस येतच आहेत 5 मिनिटांमध्ये. खबरदार, जर कोणी हल्लं तर जो हलेल त्याचा पाय मोडला जाईल. कॉन्स्टेबल, एरिया सील करा. हो सर. अरे इन्स्पेक्टर, तुम्ही काय झालं? आम्ही तर फक्त कार्यकर्त्यांच्या बैठका घेत होतो. काय बैठक? रात्रीच्या अंधारात आणि हातात पैशांचा बंडल घेऊन? त्याला बैठक नाही, काळा बाजार असे म्हणतात. इन्स्पेक्टर, चेक करा ती काळी बॅग. इन्स्पेक्टर, यात काय नाही, फक्त जेवणाचे डबे आहेत. काय जेवणाचे डबे? कॉन्स्टेबल, ही बॅग चेक करा. हो सर. हे घ्या मॅडम. अरे वा, वॉर्ड क्रमांक 10 ची पूर्ण यादी. कोणाला किती पैसे दिले, कोणाचे किती बाकी आहेत, सगळाच हिशोब दिलाय की. ही काय लोकशाहीची रेट लिस्ट बनवली आहे का तुम्ही? मॅडम, तुम्ही नवीन दिसताय. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाशी नडताय ते. खूप लांब लांब पर्यंत ओळखी आहे माझ्या. फक्त एक कॉल आणि तुमची बदली. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, यातच तुमचं भलं आहे. मॅडम, हे आहे का 500 रुपये आणि 5 वर्ष आमचा आवाज विकत घेणार असं स्वतः बोलले ते. ऐकलं? बदलीची धमकी कोणाला देताय? मी निवडणूक आयोगाची अधिकारी आहे, कोणत्याही नेत्याची पीए नाही. आचारसंहिता चालू असताना तुम्ही इथे पैसे वाटताय, मतदारांना धमकावताय. तुम्ही
फोनवर गप्पा मारताना आता त्यांना फोन लावा आणि सांगा की मी लाच देताना पकडली गेलीये. लावा फोन. अहो मॅडम, यांची मस्ती जिरवायला काही टाइम बी लागणार नाही. थोडं खर्च पाणी दिलं ना, बरोबर सगळ्यांची मस्ती जिरल. इन्स्पेक्टर, मारहाण नको. आपण कायद्याने काम करू. मंडळी, तुम्हाला माहितीये का, भारतीय दंडविधान IPC 171E आणि 171B नुसार लाच देणं हा गुन्हा आहे. शिवाय लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 123 नुसार हे एक करप्ट प्रॅक्टिस आहे. मॅडम, आता तर तुमची उमेदवारी गेली समजाच, पण पुढील 6 वर्ष तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. आता तुम्ही थेट पोलीस स्टेशनलाच चला. तिथेच तुमचा FIR फाडला जाईल. मॅडम, असं करू नका. सगळं बर्बाद होईल माझं. एक चान्स द्या फक्त. करिअरच्या बाता तुम्ही नोटा वाटायच्या आधी करायला पाहिजे होत्या. ए चल रे, बस चल गाडी. बघ. अहो ताई आता खालच्या वार्डात उभं होतो तर काही लोक माझी मस्करी घेत होते. ते म्हणत होते यांच्याकडे पैसा नाही, यांच्याकडे मुलं नाही, ते जिंकणार तरी कसे? खरे त्यांचं, त्यांची तरी काही चूक आहे. माझ्या खिशात दमडी नाही नि माझ्या मागं गुंडांची फौजही नाही. मी तुम्हाला पैशाचं पाकिट नाही देऊ शकत आणि उद्या पोलीस स्टेशन मध्ये सोडवण्यासाठी नाही येऊ शकत, कारण माझी ओळख कोण्या मंत्र्याबरोबर नाही. पण एक सांगू, जे लोक आज गाड्यांच्या ताफातून हात हलवतायत ना, निवडून आल्यानंतर ते गाड्याचा काचा खाली करतील का याचा विचार करा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला 5 वर्षाची श्रीमंत गुलामी हवी का एक हक्काचा माणूस. काय माया हल्ली का 26 जानेवारीची जिलेबी? हो तू झाली की काय रे, झाला का 26 जानेवारी? हा, खाल्ल्या जिलेब्या. आता काय करणार? आता जाणार घरला, टीव्ही बघणार आणि मस्त झोप काढणार. अरे काय तर वाटू द्या रे, काय तर वाटू द्या. लोकशाही 26 जानेवारीचा कार्यक्रमाने मोठी होत नाही. लोकशाही मोठी होते मतदान केल्याने, मतदाना दिवशी बाहेर पडण्याने. आज 26 जानेवारी, आज आपला देश प्रजासत्ताक झाला, आज आपला देश गणतंत्र झाला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सगळ्यात मोठा अधिकार आपल्या जनतेला दिला आणि तो अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. टाटा, बिर्ला, अंबानी आणि आपला साधा गरीब कष्टकरी शेतकरी आणि फॅक्टरीत काम करणारा मजदूर, या सगळ्यांना एका लाईनीत उभा करणारा अधिकार म्हणजे आपला मतदार, म्हणजे आपलं मत. मतदानाच्या दिवशी कोण सुद्धा मोठं नसतं. ते मत जाताना कोण सुद्धा कोणाकडे किती पैसा आहे आणि कोण किती काय आहे हे नसतं. पण मी बघतोय, आता मी म्हातारा झालो, माझी केस पांढरी झाली, पण निवडणुका आल्या की वार्डात पैशांचा पाऊसच. कोण 500 देतंय, कोण 1000 देतंय, कोणी पार्ट्या देतंय आणि तुम्ही ती घेताय. अरे तुम्ही मतदार आहे का ती जनावर? 500 रुपये ऐकायला. अरे 500-1000 मध्ये साधे कपडे येत ना जाता आणि तुम्ही तुमच्या पुढचं 5 वर्षाचं भविष्य विकलं. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तरुणाईला नोकऱ्या भेटणार नाहीत ना, त्या दिवशी सरकारला दोष देऊ नका. ज्या दिवशी तुमची गरोदर बाई त्या खड्ड्याच्या रस्त्यावर दगावली जाईल, त्या दिवशी देवाला दोष देऊ नका. कारण की त्या भ्रष्ट नेत्याला तुम्हीच बळ दिले. हा उद्याचा भारत बसल्या आपल्या समोर. त्यांना काय आपण आदर्श देणार आहे? हा, 500-1000 ह्यामध्येच आपला भारत जाणार सगळा. आज 26 जानेवारीच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करायला आलेलो नाही, मी तुम्हाला जा विचारायला आलोय. ज्या दिवशी तुम्ही मतदाना दिवशी बाहेर पडणार नाही, मतदान करणार नाही, त्या दिवशी लक्षात ठेवा, त्या संविधानाने दिलेला अधिकार आणि आपली लोकशाहीचा तुम्ही खून केलाय, खून. आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे घेऊन मतदान कराल, त्या दिवशी तुम्ही भारताचा नागरिक नाही, एक गुलाम व्हायच्या पात्रते असाल, गुलाम व्हायच्या पात्रतेचे. मतदान करणार का? हो. पैसे घेणार का? नाही. लोकशाही वाचवणार का? हो. मतदान आमचा अधिकार आहे, मतदान आमचा ताकद आहे, मतदान